नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये भरती निघाली होती। याची जी जाहिरात आहे नोव्हेंबरमध्ये आली होती। याचं जे हॉल तिकीट आहे याच्यासाठी अपडेट आलेले आजच्याच तारखेचा अपडेट आहे। हॉल तिकीट कधी येणार आहे, कोणत्या कोणत्या पदांची परीक्षा होणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग भरती 2024 याच्यासाठी जाहीर सूचना आली आणि हे जे अपडेट आहे 2/1/25 आजच्याच तारखेला आलेलं आहे। आजचंच अपडेट आहे। अपडेट एकदा पाहून घेऊया आपण काय आलेलं आहे। आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 पदनामे व 611 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यापैकी खालील 3 पदनामांची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक 16/1/2025 रोजी घेण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये जाहिरात जी 5/10 आली होती याच्यामध्ये एकूण जी पद होती 17 पद होती आणि एकूण ज्या जागा होत्या 611 होत्या। आता या जाहिरातीसाठी पद कोणती कोणती होती एकदा पाहून घेऊया। हे पहा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे पद होतं। याच्यासाठी 18 जागा होत्या। संशोधन सहाय्यक याच्यासाठी 19 होत्या। उपलेखपाल मुख्य लिपिक याच्यासाठी 41 होत्या। आदिवासी विकास निरीक्षक याच्यासाठी 1 जागा होती। त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी 205 जागा दिल्या होत्या। त्याच्यानंतर लघुटंक लेखक याच्यासाठी 10 जागा होत्या। अधीक्षक होता पुरुष याच्यासाठी 29 जागा दिल्या होत्या। नंतर अधीक्षक स्त्री याच्यासाठी 55 जागा होत्या। गृहपाल पुरुष याच्यासाठी 62 जागा होत्या। नंतर गृहपाल स्त्री याच्यासाठी 29 जागा होत्या। त्याच्यानंतर ग्रंथपाल याच्यासाठी 48 जागा होत्या। त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल याच्यासाठी 1 जागा दिलेली होती। त्याच्यानंतर पुढे प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी 30 जागा होत्या। त्यानंतर 14 नंबरला कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर याच्यासाठी 1 जागा होती। कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याच्यासाठी 45 जागा दिल्या होत्या। त्यानंतर पुढे उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 3 जागा होत्या आणि निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 14 जागा होत्या। अशा प्रकारे एकूण 611 जागा होत्या। टोटल जे जागा होत्या 611 जागा दिलेल्या होत्या। याच्यापैकी 3च पदांची परीक्षा होणार आहे। आता ते कोणते कोणते आहेत ते पाहूया। याची जी परीक्षा आहे 16 तारखेला होणार आहे। 16 तारखेला हे पहा या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरला दिलेले लघुटंक लेखक पद संख्या 10 होती त्याच्यासाठी। नंतर 2 नंबरला आहे निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 14 जागा दिलेल्या आहेत आणि उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी 3 जागा होत्या। एकूण ज्या जागा त्या 27 आहे। यांची परीक्षा होणार आहे ही गुरुवारी 16 तारखेला होणार आहे, लक्षात ठेवा। जर तुम्ही या पदांसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचा पेपर 16 तारखेला असणार आहे, गुरुवारी असणार आहे। त्याच्यानंतर उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र, प्रवेश ठिकाण, परीक्षेसाठी सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ या ठिकाणी वेबसाईट दिलेली ट्रायबलची वेबसाईट आहे। यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल। म्हणजे हॉल तिकीट याचे अजून आलेले नाहीयेत। हॉल तिकीट लवकरच याचे अपडेट होणार आहेत। हॉल तिकीटची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची। हॉल तिकीटची लिंक आहे आल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल। ज्या उमेदवारांनी अनेक पदांसाठी अर्ज केलेले त्यांची परीक्षा एकदाच घेतली जाणार आहे। मित्रांनो, याचे हॉल तिकीट आहे हे लवकरच उपलब्ध होतील। याची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्याच्यावर मी अपलोड करेल, त्याच्यावरनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेले आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या। हे जे अपडेट आहे हे आजच्याच तारखेचे, वरती तारीख पाहू शकता 2/1/2025 आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आदिवासी विकास विभागाचे जे काय अपडेट होतं हॉल तिकीट संदर्भातलं हे छोटंसं एक अपडेट होतं। थँक्यू मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या। त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही नवीन जाहिराती असेल, अपडेट असेल ते तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत। थँक्यू।